सर्वांचं खूप खूप स्वागत. सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो. काही तांत्रिक अडचणींमुळे आणि नैसर्गिक अडचणींमुळे काही लाईव्ह यायला थोडा वेळ होतोय, तर एक थोडा वेळ मी वाट पाहतोय. धन्यवाद राहुल सर. आवाज येत असेल तर फक्त एक मेसेज टाकून ठेवा. काही वेळेतच आपण सुरू करतोय लाईव्ह सेशन. सुजित सर, सुरू करूयात आपण. ठीक आहे. वंदामि चेतियं सब्ब सब्ब ठानेषु पठिथितं साररिकधातु महाबोधि बुद्धं रूपं सकलं सदा. सर्वप्रथम सिंधुजन अकॅडमी विविध शाखीय व्याख्याने पुष्प 228 अर्थात आज 228व्या व्याख्यानासाठी आज इथे माझी नियुक्ती केल्याबद्दल सर्वप्रथम मी सिंधुजन अकॅडमीचं खूप खूप मनस्वी आभार व्यक्त करतो. आज माझ्या व्याख्यानाचा किंवा विषयाचा विषय असा आहे की प्रजाहित दक्ष प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक एक आकलन. पहा, भारतवर्षाचा जो इतिहास आहे तो इतिहास सम्राट अशोकांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असं इथं मला ठामपणे माझं मत व्यक्त करायचं आहे. तर सुरुवातीलाच मी आज दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा. आणि आज जे माझ्यासमोर श्रोतावर्ग आहे यामध्ये माझे मार्गदर्शक आहेत, माझे मित्रमंडळी आहेत, माझे स्नेह आहेत. तुम्हा सर्वांचे खूप खूप मी स्वागत करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. तर प्रजाहित दक्ष प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक एक आकलन. जर आपण इतिहासाची पाने चाळू लागलो तर भारताचा खूप तेजस्वी आणि प्रकाशमय असा इतिहास आहे जो आपल्याला ज्ञात आहे, काही अज्ञात आहे. तर तो जाणून घेणं खूप महत्वाची गोष्ट आहे.
काही इतिहास पहा मध्ययुगीन काळामध्ये घडून गेला, काही इतिहास प्राचीन आहे. तर त्या प्राचीन इतिहासातला एक विषय घेऊन मी आज तुम्हासमोर येत आहे. तर तत्पूर्वी हा इतिहास जाणून घेण्यापूर्वी एक खूप महत्वाची गोष्ट आपण इथं स्पष्ट करून घेऊया की ऐतिहासिक कालगणना कशा प्रकारे असते ते आज आपण इथं जाणून घेऊयात. तर पहा इथं स्क्रीनमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे जर तुम्हाला कर्सर दिसत आहे असेल तर पहा, हा जो कालखंड आहे तो इसवी सन कालखंड आहे, म्हणजे इसवी सनातील कालखंड आहे. आणि शून्यच्या डावी बाजूला जो आहे तो इसवी सन पूर्व कालखंड आहे. याचा अर्थ असा, शून्यापासून उजवीकडे इसवी सन आणि शून्यापासून डावीकडे इसवी सन पूर्व कालखंड. तर पहा आज आपण या ठिकाणी आहोत 2021. सर्वांना दिसत असेल. भारत देश सर्वसाधारण इथं स्वतंत्र झाला 1947 साली या ठिकाणी. शिवाजी महाराजांचा कालखंड जर म्हणू तर या ठिकाणी पहा, शिवाजी महाराजांचा 17व्या शतकामध्ये. त्याच्याही पूर्वी अनेक इतिहास घडून गेलेत. भारतामध्ये जे चिनी प्रवासी आले ह्युएनसंग नावाचे, ते साधारण या दरम्यान आले इथे 6व्या शतकात. ह्युएनसंगांचं नाव उच्चारण्याचं महत्वाचं कारण मी पुढे तुम्हाला स्पष्टच करेन. तरी इथं सांगतो की ह्युएनसंगांच्या बऱ्याच नोंदी आपल्याला सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदींवरून आपल्याला प्राचीन इतिहासाची माहिती झालेली आहे. म्हणून ह्युएनसंगांचंही फार महत्व आहे. याच्या आपण पलीकडे आलो तर इथं पहा, जिथं शून्य दिसतं तर या शून्यापासून जे आपण आज कॅलेंडर पाहतो तर कॅलेंडरची सुरुवात इथून झालेली आहे. शून्यापासून मग हे पहिलं शतक, दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे, सहावे, सातवे आणि पुढील प्रमाणे आज आपण 21व्या शतकात आहोत. आणि यापूर्वीही काही इतिहास घडलेला आहे. या कालखंडात देखील इतिहास घडला आहे. तर या कालखंडाला आपण इसवी सन पूर्व असे म्हणतो. तर पहा, सम्राट अशोकांचा जन्म जो आहे तो इथं झालेला आहे, त्या ठिकाणी झालेला आहे सम्राट अशोकांचा जन्म. आणि आता मग आपण विचार करू शकतो, जवळपास हे अंतर जन्म ते 2021 एवढा कालखंड आपण पलीकडे जाऊन आता सम्राट अशोकांचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी एक खूप गंभीर बाब आहे, ती आपण सुरुवातीलाच स्पष्ट करून घेऊया की ऐतिहासिक साधने सम्राट अशोकांवर बरेच शोध झालेत, पुन्हा संशोधन झाले, त्यांच्या शिलालेखांवरून असेल किंवा बरेच वर्णनातून असेल. आता ह्युएनसंगांचा ज्या प्रकारे मी उल्लेख केला, तर अशा प्रकारे ह्या सर्व सामग्रींच्या आधारे सम्राट अशोकांचा आज आपल्या समोर इतिहास आहे. तर हा इतिहासाची, सम्राट अशोकांच्या इतिहासाची संशोधन करण्यासाठी खूप मोठी जोखीम होती, कारण कालखंड खूप दूरचा होता, भाषा वेगळी होती, लिपी वेगळी होती. तर यावरूनच आपण समजू शकतो की हे किती मोठं जोखमीचं काम होतं. तर सुरुवातीलाच मी अशा लोकांचं इथं ऋण व्यक्त करू इच्छितो की ज्यांनी सम्राट अशोकांवर काम केले. तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं पहिलं नाव आहे प्रिन्सेप यांचं. प्रिन्सेप यांचं नाव महत्वाचं अशासाठी कारण सम्राट अशोकांची जी लिपी होती, त्यांचे जे लिपीचे वाचन होते, ते वाचन करण्याचं काम प्रिन्सेप या एक ब्रिटिश अधिकाऱ्याने केलेले आहे. त्यांच्यानंतर कनिंगहॅम, सेनार्ट, होगेल, व्हिन्सेंट स्मिथ, क्लिफ्ट, रीस डेव्हिड्स, हे नाव खूप महत्वाचं आहे, रीस डेव्हिड्स. तदनंतर हुल्जस्क या पाश्चात्य पंडित लोकांनी बऱ्यापैकी सम्राट अशोकांवर संशोधन केलेलं आहे. आणि जर आपण भारतीयांबद्दल बोलू तर भारतीयांमध्ये राजेंद्रलाल मित्र, भांडारकर पितापुत्रांनीही खूप छान मोठं काम केलेलं आहे सम्राट अशोकांबद्दल. तदनंतर मुजुमदार, तदनंतर पंके, कृष्णशास्त्री, जयस्वाल आणि बरुआ या सर्वांनी अथक परिश्रमातून जिज्ञासू वृत्तीने त्यांनी सम्राट अशोकांचा इतिहास आपल्यासमोर मांडलेला आज दिसतो. तर या सर्वांचे सर्वप्रथमच आपण ऋण व्यक्त करूयात. तर पहा, मगध साम्राज्य सर्वसाधारण मगध जर आपण म्हणू तर ज्याप्रमाणे इथे दिसत आहे, हा जो लाल पोर्शन आहे, लाल भाग दिसत आहे, हा मगध आहे. आणि इथून आजच्या विषयाची माझी सुरुवात होते. तर पहा, जे नाग घराणे होते, म्हणजे भारताचा जो आपण राजकीय इतिहास म्हणतो, भारताचा राजकीय इतिहास हा नाग लोकांच्या उदयापासून सुरू होतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचं मत व्यक्त केले. तत्पूर्वी भारतामध्ये
आर्य लोकांचे आक्रमण झाले होतं, पण नाग लोक फार बुद्धिमान शक्तिमान असल्या कारण आर्य त्यांना जिंकू शकले नाहीत. मग त्यांनी त्यांच्यासोबत शांततेत राहूनच आपला शांततेत राहण्यातच त्यांनी आपलं भलं समजलं आणि ते शांततेत इथे राहू लागले. प्राचीन काळामध्ये जी काही भारताने कीर्ती कमावली समजा किंवा गौरव जो प्राप्त करून घेतलेला आहे, तो सर्व श्रेय त्याचं नाग लोकांनाच द्यावं लागेल, इथं असं मला नमूद करावं वाटतं. याच नाग लोकांमधून शिशुनाग नावाचा एक राजा होता. तर त्या राजाने इसवी सन पूर्व 642 मध्ये मगध राज्याची स्थापना केली. किती? 642 इसवी सन पूर्व, म्हणजे तथागत बुद्धांच्याही आधी. जर आपण यामध्ये पाहू तर तथागत बुद्धांचा जन्म साधारणतः इथे आणि जैन धर्म संस्थापक महावीर जे आहेत त्यांचाही जन्म साधारणतः इथेच, म्हणजे सम्राट अशोकांच्याही पूर्वी या दोघांचे जन्म आहेत. आणि बुद्धांच्या पूर्वी जर आपण म्हणू तर शिशुनाग या राजाचा उदय आहे, त्याचा जन्म आहे. इसवी सन पूर्व 642 मध्ये मगध राज्याची स्थापना केलेली असं इतिहासामध्ये नमूद आहे. त्यांनी जवळपास 40 वर्षे राज्यकारभार केला होता. पुढे याच घराण्यातील 5वा राजा बिंबिसार यांनी मगध राज्याची आणखीन विस्तार करून ठेवला. आता हे बिंबिसार जो राजा होता तो तथागत बुद्धांच्या समकालीन होता, म्हणजे ज्यावेळेस बुद्ध होते त्याचवेळी मगधच्या राजगादीवर बिंबिसार नावाचा एक राजा होता. हा शिशुनाग राजाचा जवळपास 5वा राजा होता. आणि त्या राजाने काय केले, बिंबिसार राजाने, तर मगधचा विस्तार करून ठेवला आणि त्यांनी आपला साम्राज्य वाढवलं. मग त्या मगध राज्याला मगध साम्राज्य म्हणून ओळखू लागलेत. अशा प्रकारे बिंबिसार राजाचंही खूप मोठं कार्य आहे. त्यानंतर नाग घराण्याचे जे अस्तित्व आहे ते इसवी सन पूर्व 413 पर्यंत होतं. त्यानंतर अस्त पावले. जे इथं दिसत आहे जो अस्तचा काळ आहे तो 400 इसवी सन पूर्व 413 मध्ये नाग लोकांचा अस्त झाला. नाग घराण्यातील शेवटचा राजा जो होता महानंद त्याचं नाव, त्याची हत्या नंद नावाच्या एका धाडसी तरुणाने केली. जो हा नाग घराणे जे आहे या नाग घराण्याचा जो शेवटचा राजा होता ज्याचं नाव महानंद, त्याची हत्या नंद नावाच्या एका धाडसी तरुणाने केलेली आपल्याला इतिहासामध्ये पाहावयास मिळतं. आणि तेथूनच मग नंद साम्राज्याचा उदय झाला आणि मग नाग घराणे संपुष्टात आले आणि नंद घराण्याची मग पुन्हा तिथं सत्ता स्थापन झाली. नंद घराण्याची सत्ता देखील थोडी काळच टिकली आणि त्यांची सत्तेचा अस्त जो आहे तो 322 इसवी सन पूर्व 322 मध्येच झालेला आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतं. आणि आता नंदांचा कुणी अस्त केला असेल तर नंदांचा अस्त चंद्रगुप्त मौर्य, नंदांचा अस्त चंद्रगुप्त मौर्य यांनी केला. आणि त्यांचा अस्त करून चंद्रगुप्त मौर्यांनी आपली तिथं आपले म्हणजे नाग घराण्याची त्यांनी संस्था स्थापन केली. नाग घराणे यासाठी कारण शिशुनाग घराण्याचा जो शेवटचा राजा होता त्या राजाचा नातलगत म्हणूनच चंद्रगुप्त मौर्य होते असे इतिहासकारांचं मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हेच मत आपलं क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये नोंदवलेले आहे. तर अशा या पुन्हा एकदा नाग घराण्याची तिथं सत्ता स्थापन झाली जी चंद्रगुप्त मौर्यांनी केली आणि त्यालाच आपण पुढे मग मौर्य घराणे म्हणून ओळखू लागलो. तर पहा चंद्रगुप्त मौर्यांचा उदय आता आपण पाहू. चंद्रगुप्त मौर्य ही खूप मोठी इतिहासातली हस्ती आहे, खूप मोठं एक महापुरुष आपण त्यांना म्हणू शकतो. तर त्यांची राजधानी पाटलीपुत्र ही होती. तर पाटलीपुत्र साधारणतः गया या ठिकाणी त्याचं अस्तित्व आहे. तर चंद्रगुप्त मौर्य यांचा जन्म मुरा नावाच्या एका दासीच्या पोटी झाला होता. म्हणजे त्यांच्या आईचं नाव काय होतं तर मुरा होतं आणि त्यामुळेच त्यांच्या वंशाचं नाव मौर्य पडलं असावं असं काही इतिहासकारांचं मत आहे. म्हणजे यावरून आपण विचार करू शकतो की एखाद्या आईच्या नावावरून एखादं राजघराणं ठरवलं जातं म्हणजे ती देखील स्त्री सत्ताक व्यवस्था असावी असं म्हणायला काही हरकत नाही. पुढे पहा ज्या प्रकारे मी आता उल्लेख केला की राजधानी पाटलीपुत्र होती. तर पाटलीपुत्र नगरी हिरण्यवती उर्फ शोणभद्र नावाची एक नदी आणि भागीरथी उर्फ गंगा जी नदी आहे यांच्या संगमावर वसलेली जी नगरी होती तिला आपण पाटलीपुत्र म्हणून ओळखू शकतो. तर तिथं साम्राज्याचं विस्तारीकरण करण्याचं काम म्हणजे जे बिंबिसारांनी विस्तार केलेला मगधचा होता त्याच्याही पेक्षा जास्त विस्तार चंद्रगुप्त मौर्य यांनी केला होता.
त्यांनी पुढे विकसित खेडी केलीत, पुन्हा गावे विकसित केलीत. त्या ठिकाणी शीलवान लोक होते. शीलवान लोक मी यासाठी म्हणतो कारण पहा, चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारामध्ये एक वकील होता. त्या वकिलाचं नाव होतं मॅगॅस्थनीज. हा परदेशी वकील होता. हा चंद्रगुप्तांच्या दरबारी असणारा एक वकील 6 वर्ष पाटलीपुत्रमध्ये राहिला होता आणि त्यांनी पूर्ण 6 वर्ष तेथील पूर्ण पाटलीपुत्रातले नोंदी असतील, म्हणजे सामाजिक नोंदी असतील, धार्मिक, भौगोलिक, तिथल्या लोकांचा व्यवहार, तिथली वर्णने त्यांनी आपल्या एका ग्रंथामध्ये नोंदवून ठेवले होते. तर त्या ग्रंथामध्ये ते काय म्हणतात मॅगॅस्थनीज की चंद्रगुप्त मौर्यांच्या कालावधीमध्ये लोकांची इतकी शीलवान होते की 6 वर्षामध्ये मी कधीच इतकी मोठी चोरी झालेली पाहिली नाही. माझ्या 6 वर्षाच्या कालखंडात फक्त 200 रुपयांची त्या वेळी चोरी झाल्याची एकदा मला आठवते, असं तिथं ते मत व्यक्त करतात. यावरून आपण विचार करू शकतो की त्या काळात जे मौर्य साम्राज्य होतं ते किती सुशील आणि शीलवान होतं. तेथील लोकही किती सुशील आणि शीलवान होते ते आपण जाणू शकतो. पुढे पहा, त्यानंतर सुधारित राजपद्धती ज्या प्रकारे मी सांगितलं की बरेच तिथं मग राज्यपद्धतीच्या पद्धती असतील, म्हणजे अधिकारी नेमणे असतील म्हणा, किंवा नद्यांवर घाट बांधणे असतील म्हणा, या अशा बरेच राज्यपद्धती खूप चांगल्या प्रकारे त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं. पुन्हा त्यांनी जे परदेशी संबंध होते, म्हणजे प्रेमपूर्वक जे परराष्ट्रीय संबंध असा कंटेंट आहे, तर परराष्ट्रीय संबंध त्यांचे खूप चांगले होते, प्रेमाचे होते असं आपल्याला दिसून येतं. आणि सर्वसाधारणपणे चंद्रगुप्त मौर्यांचा कालखंड हा 24 वर्षांचा होता असं आपल्याला इतिहासात समजून येतं. तर हा तुम्ही पाहू शकता की चंद्रगुप्त मौर्यांचं हे एवढं साम्राज्य असं होतं. मगध जे इतकं असं छोटं होतं बिंबिसारांच्या कालखंडात समजा, ते त्यांनी एवढं मोठं विस्तार करून ठेवला. तर चंद्रगुप्त मौर्यांचं साम्राज्य असं होतं आणि त्यांचा 24 वर्षानंतर त्यांचं म्हणजे निधन झालं आणि मग त्यांची पूर्ण पुढील सूत्रे हे त्यांचे जे पुत्र होते ज्यांचं नाव बिंदुसार त्यांच्या हाती गेले आणि त्यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे राज्यकारभार सांभाळला. साधारणतः काही इतिहासकारांचं मत असं आहे की म्हणजे जितकी चंद्रगुप्त मौर्यांची ज्या प्रकारे प्रसिद्धी आहे आता आपल्याला माहिती आहे, तितकी प्रसिद्ध बिंदुसार यांना नाही असं त्यांचं काही जणांचं मत आहे. पण हे मत मला थोडं चुकीचं वाटतं, कारण पहा, चंद्रगुप्त मौर्यांचे बरेच दुश्मन होते, त्यांचे बरेच विरोधक होते, कारण तशी त्यांची नीतीच होती किंवा त्यांची जी राज्य व्यवस्था होती, त्यामुळे त्यांचे बरेच दुश्मन किंवा विरोधक झाले होते. तर त्यांच्यावर बऱ्याच कट ही रचले जात होते. त्यातून ते सावरून पुढील त्यांनी मग आपला जो वारसा आहे, आपलं जे राज्य आहे ते पुढे बिंदुसार यांच्याकडे दिलं. आणि महत्वाचं म्हणजे बिंदुसारांनी ते टिकवलं. जर बिंदुसार जर समजा तितके पोटेन्शियल जर नसते तर त्यांच्याकडून नक्कीच ते राज्य कोणीतरी हस्तगत करून घेतलं असतं, पण तसं आपल्याला इतिहासात दिसून येत नाही. त्यामुळं बिंदुसार देखील तितकेच पोटेन्शियल सम्राट होते असं इथं मला माझं मत नोंदू वाटतं. आणि मग बिंदुसारांच्या नंतरनं ज्यांचा जन्म होतो ते म्हणजे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक. तर पहा, सम्राट अशोक यांचा जन्म महाराज बिंदुसार आणि महाराणी सुभद्रांगी यांचंच नाव सिलोन मध्ये जो ग्रंथ लिहिला गेला त्या ग्रंथामध्ये धर्मा असे नाव नमूद करण्यात आले आहे. तर आपण इथं दोन्ही नाव लक्षात घेऊयात. तर सम्राट अशोकांचा जन्म महाराज बिंदुसार आणि महाराणी सुभद्रांगिनी यांच्या पोटी झाला इसवी सन पूर्व 304 मध्ये. आणि त्यांची भावंडे जी होती ती सुशीम आणि तिस्त ही दोन त्यांना भावंडे होती. तर पहा, चक्रवर्ती सम्राट अशोकांना लहानपणापासूनच ते धीट होते, हुशार होते. त्यामुळे त्यांना पटपट इतरही नेमणुका मिळाल्या, इतरही त्यांना खूप चांगले त्यांच्यावर त्यांना अधिकार देण्यात आले. तर लहानपणीच त्यांना मग त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केल्यामुळे राजा बिंदुसार यांनी त्यांना तक्षशिलेची नेमणूक केली त्यांची. तर त्या काळी झालं असं होतं की तक्षशिला जो प्रांत आहे त्या ठिकाणी वादविवाद निर्माण झाले, तिथं अशांतता माजली. तर ती अशांतता शांत करण्यासाठी राजा बिंदुसार यांनी सम्राट अशोकांना तक्षशिलेला लावून दिलं. तर इतिहासकारांच्या मते असं सांगण्यात येते की पहा, ज्यावेळी सम्राट अशोक तक्षशिलेला गेले तर तक्षशिलेतील लोक सम्राट अशोक येत आहेत म्हणून शांत झाले.
म्हणजे इतका मोठा प्रभाव त्यांचा होता. सम्राट अशोका येत आहेत म्हणून त्यांनी दोन्ही साईडला रांगोळी असेल किंवा मग पुष्प असेल असं खूप मोठं उत्साहात त्यांचं एकदम स्वागत केलं आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना तक्षशिलेमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. तर या ठिकाणीच एक महत्वाचा मुद्दा मला उपस्थित करू वाटतोय, ते म्हणजे असं की सम्राट अशोकांना चंडाशोक देखील म्हणण्यात आलं. म्हणजे जे रागीट आहेत, जे क्रूर आहेत, असं एक काही जणांचं मत आहे. तर आपण एक साधी गोष्ट पाहू शकतो. पहा, जर खरंच सम्राट अशोक चंडाशोक असते, क्रोधी असते, क्रूर असते, तर जनतेनं त्यांचं असं मनपूर्वक स्वागत केलं नसतं, पुष्पवृष्टी टाकून त्यांचं स्वागत केलं नसतं. सम्राट अशोक तक्षशिला येत आहेत म्हणून तिथलं जे बंड आहे, तिथली जी अशांती आहे ती शांत झाली नसती. इथं मला ठामपणे असं मत मांडू वाटतं. तर तक्षशिलेमध्ये ही नेमणूक खूप त्यांची यशस्वी ठरली. फक्त त्यांनी गेल्यामुळे शांतता पसरली, त्यामुळे बिंदुसार त्यांच्यावर खुश झाले. पण तरीही बिंदुसार राजांचा कल थोडा सुशीम, जे सम्राट अशोकांचे बंधू होते, सुशीम यांच्याकडे असलेला आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतो. आणि याच मोठ्या कामगिरीमुळे पुन्हा त्यांची नेमणूक उज्जैन नावाचा एक प्रांत होता, उज्जैन नावाचं एक जे राज्य होतं, तिथं त्यांची उपराज म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर राजा बिंदुसार तक्षशिलेतली त्यांची मोहीम पाहून, तक्षशिलेतली कामगिरी पाहून त्यांच्या खुश होऊन त्यांना उज्जैन येथे उपराज म्हणून नियुक्ती करतात. तर उज्जैनला जात असताना वाटेतच विदिशा नावाची एक नगरी लागते. त्या नगरीतील सांची जवळ एक श्रेष्ठी राहत होते, ज्यांचं नाव होते सौगंधिक. तर त्या सौगंधिक नावाच्या श्रेष्ठीची एक मुलगी देवी. तर हे जे श्रेष्ठी होते ते अत्यंत धार्मिक होते, ते बौद्ध धर्माचे उपासक होते. त्यांची मुलगी देखील जी देवी, ती देखील धार्मिक होती, आध्यात्मिक होत्या. त्यांनाही बौद्ध धर्माबद्दल खूप जिव्हाळा होता. ते उपासिका होत्या. आणि त्याच कालखंडात मग त्यांची भेट सम्राट अशोकांशी झाली आणि त्यांचा मग इसवी सन पूर्व 285 ला विवाह झाला. आणि त्यांना मग त्यानंतरनं 2 अपत्यही झाली. पहिले जे अपत्य होतं ते त्यांना एका वर्षानंतरनं झालं, महेंद्र. आणि जे दुसरं अपत्य झालं, एक मुलगी झाली, तिचं नाव होतं संघमित्रा. ती 2 वर्षानंतर म्हणजेच इसवी सन पूर्व 282 ला झालं. पुन्हा इथे एकदा गोष्ट क्लिअर करून घ्या. हे पहा, इसवी सन पूर्व 285 ला विवाह आणि पुत्रप्राप्ती इसवी सन पूर्व 284, म्हणजे आपण विरुद्ध येतोय. म्हणजे हा जो आपण म्हणतो इसवी सन पूर्व मधील जो आपण कालखंड मोजतोय, तो असा विरुद्ध आपण मोजत येत असतोय. त्यामुळे महेंद्रांचा जन्म आपण 284 ला आणि संघमित्रा यांचा जन्म इसवी सन पूर्व 282 ला ग्राह्य धरला जातो. तर पहा, इथं आणि पुन्हा एकदा तोच मुद्दा येतोय की चंडाशोक. जर समजा खरंच सम्राट अशोक जर चंड असते, जर क्रूर असते, तर इथं इतिहासामध्ये असं नमूद केलंय की देवी आणि सम्राट अशोक एकमेकांच्या प्रेमात पडल्याने त्यांचा विवाह झाला. तर मग जी देवी होत्या त्या आध्यात्मिक होत्या, त्या धार्मिक होत्या, त्या शीलवान होत्या, दिसायला सुंदर होत्या. तर त्या सम्राट अशोकांच्या प्रेमात पडणं शक्य नाही असं इथं मला वाटतं. हे माझं आकलन आहे. तर इथं पुन्हा एकदा तो मुद्दा खोडून निघतो की सम्राट अशोकांना विद्रूप म्हणण्यात आलेला आहे काही ठिकाणी त्यांना चंडाशोक म्हणण्यात आलेला आहे, त्यांना क्रूर म्हणण्यात आलं आहे. तर इथं पुन्हा तो मुद्दा खोडून निघतोय, कारण देवी नावाची जी धार्मिक ज्या होत्या त्या त्यांच्यामध्ये प्रेमात पडल्याने त्यांचा विवाह झाला होता. तर याच्या आपण पुढे जाऊ. पुढे अनेक इथं गोष्ट मी नमूद करतो. जी 2 अपत्य होते, महेंद्र आणि संघमित्रा, हे यांनी पुढे जाऊन बौद्ध धर्मात खूप विलक्षण अशी क्रांती केली. या पुढे दोघेही अरहंत झाले होते. महेंद्र यांनाच पुढे त्यांना महेंद्र महास्थवीर म्हणून ओळखण्यात आलं होतं. असं हे महेंद्र आणि संघमित्रा होते. त्यांच्या आपण पुढे आणि माहिती पाहूयातच. तदनंतर ज्यावेळी सम्राट अशोक उज्जैनला होते त्या काळातच सम्राट बिंदुसार जे होते राजा, त्यांचं ते आजारी पडले आणि ते मृत्यूशय्यावर येऊन ठेपले. तर त्या वेळेतच जे सुशीम होते, त्यांची सुशीम म्हणजे सम्राट अशोकांचे जे भाऊ होते, ते काश्मीरमध्ये त्यांची नेमणूक होती आणि सम्राट अशोकांची नेमणूक होती ही उज्जैनला. तर त्यामध्ये एक आपल्याला असा प्रसंग पाहायला मिळतो, जे सम्राट अशोकांचे मंत्री बिंदुसारांचे जे मंत्री होते त्यांच्या दरबारामध्ये, राधागुप्त आणि खल्लातक, तर त्यांनी काय केलं की सुशीम यांना न बोलवता त्यांनी काय केलं, सम्राट अशोकांना तातडीनं बोलवून घेतलं. कारण पहा, सुशीम हे सम्राट अशोकांपेक्षा वयाने मोठे होते आणि राधागुप्त आणि
खल्लातक यांनी असा विचार केला की आता बिंदुसारांचा मृत्यू जवळ आलेला आहे आणि आता नवीन सम्राटाची गरज आहे, नवीन राजाची गरज आहे, तर आपण कोणाला बोलून घेतलं पाहिजे. तर त्यांच्या डोक्यामध्ये असं आलं की सुशिमला न बोलून घेता आपण सम्राट अशोकांना बोलून घेऊया. कारण त्यांच्या मंत्र्यांना देखील वाटत होतं की सम्राट अशोकच या पदासाठी, या राजगादीसाठी योग्य आहे. त्यामुळे त्यांनी आणि अमात्यांनी मिळून सम्राट अशोकांना बोलावून घेतले. सम्राट अशोक तिथं आले आणि मग त्यानंतर मग बिंदुसारांनी आपला सर्व भार मग सम्राट अशोक स्वतः नंतर सम्राट अशोकांकडे गेला आणि सम्राट अशोक माता मौर्य साम्राज्याचे नवे राजे झाले. तिकडे ही गोष्ट सुशिमला ज्यावेळी समजते त्यावेळी सुशिम चिडून म्हणजे सम्राट अशोकांवर हल्ला करण्यासाठी येतो आणि अशी काही ठिकाणी एक दंतकथा सांगितली जाते की ज्यावेळी सुशिम सम्राट अशोकांवर आक्रमण करण्यासाठी येत होता त्यावेळेस मग सम्राट अशोकांनी आपले सैन्य आपल्या सीमेभोवती पसरून ठेवले आणि आतमध्ये लाकडांचा अग्नी पेटवून ठेवला जेणेकरून सुशिम आत येऊ नये. तर सुशिम तिथं येत असताना एक कथा अशी सांगितली जाते की सुशिम त्या लाकडाच्या अग्नीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी एक कथा सांगितली जाते. आणि मग सुशिम तिथून सुशिमला हटवण्यातच आलं पूर्ण आणि सम्राट अशोकांचं मग जे सम्राट पद होतं ते पूर्णपणे निश्चित झालं. याच्या पुढे मग सम्राट अशोकांचा राज्याभिषेक होतो. त्यानंतर मग पहा सम्राट अशोकांचा जो राज्याभिषेक आहे तो राजपद मिळाल्यानंतर सर्वसाधारण 4 वर्षांनी त्यांना राज्यकारभार मिळाला असं आपल्याला दिसून येतं. तर त्या बाबतीत जे प्रोफेसर भांडारकर आहे ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला त्यांचं मी मत आहे ते तुम्हाला इथं सांगू इच्छितो. तर ते असं म्हणतात पहा, प्रोफेसर भांडारकर काय म्हणतात की राज्याभिषेकाला 4 वर्ष का लागले, तर ते म्हणतात राज्यारोहण व राज्याभिषेक यांच्यामध्ये 4 वर्षाचा काळ लागलाच नाही असं त्यांचं मत आहे. म्हणजे एवढा वर्ष लागलाच नाही, कालगणनेच्या चुकीमुळे या 2 गोष्टी 4 वर्षाच्या अंतरामुळे घडलेल्या दिसतात असे त्यांनी तिथं आपलं मत मांडलेलं आहे. पुन्हा एकदा मग इथं गोष्ट आपण एक स्पष्ट करून घेऊया पहा. आता आपण जवळपास 2200 वर्ष जुना इतिहास पाहतोय, तर आपल्यापर्यंत आलेल्या सगळ्या गोष्टी या आजपर्यंत ज्यांनी ठेवल्या यांनी पूर्णपणे एखाद्या गोष्टीचा 4ही दिशेंनी अभ्यास केला. 4ही दिशेंनी म्हणजे एका दिशेनेच अभ्यास न करता त्यांनी वेगवेगळे संदर्भ तपासून पडताळून पाहून त्यांनी मग आपल्यासमोर हा इतिहास ठेवला आहे. तर म्हणून भांडारकर काय म्हणतात की राज्यारोहण व राज्याभिषेक यांच्यामध्ये 4 वर्षाचा काळ लागलाच नाही, कालगणनेमध्ये काहीतरी चूक झाली असेल आणि त्यामुळं त्यामध्ये काहीतरी तफावत दिसते असं त्यांचं मत आहे. पण जे व्हिन्सेंट स्मिथ नावाचे जे एक पाश्चात्य इतिहासकारक आहेत त्यांनी काय म्हणतात की या 4 वर्षात त्यांचं मत या राज्याभिषेकावर ते काय म्हणतात की या 4 वर्षात गादीच्या वारस हक्कासंबंधित खूप भानगडी झाल्यात, खूप रक्तपात झाला आणि या रक्तपातामुळे ह्या सगळ्या गोष्टी लांबणीवर पडल्या आणि मग त्यांचा 4 वर्षांनी राज्याभिषेक झाला असं त्यांचं मत आहे. म्हणजे त्यांनी काय मत इथं मांडलेलं आहे की वारसा म्हणजे त्यांच्यामध्येच भांडण झाले, त्यांच्यात रक्तपात झाला आणि त्याच्यामुळे हे लांबणीवर पडलं. पण याचा जर आपण दुसऱ्या अंगाने जर विचार करू तर त्याचं कारण म्हणजे हे दुसरे वारसदार कोण, रक्तपात कोणाकोणाचा झाला, कशामुळे झाला याच्याबद्दल त्यांनी एक शब्दही त्यामध्ये मांडलेला नाही. त्यामुळं आपण त्यांचं मत कितपत ग्राह्य धरावं याबद्दल थोडा प्रश्न पडतो. त्यामुळं सध्या मला तरी जे भांडारकरांचं जे मत आहे 4 वर्षाचं म्हणजे काहीतरी तफावत असावी असं मला माझं मत आहे इथं असं मी व्यक्त करतो. तर पुढे पहा, ज्या वेळी सम्राट अशोकांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेकानंतरनं एक खूप मोठं युद्ध झालं होतं जे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, ते म्हणजे कलिंगचं युद्ध. तर पहा, कलिंगचा प्रदेश साधारणतः भारताच्या पूर्व भागात ओरिसा प्रांतात होता, तो दक्षिण भागेत होता. तर या कलिंग युद्धाचं जे पूर्ण चित्र जे वर्णन केलेलं आहे तर ते शहाबाद गडीच्या 13व्या गिरिलेखामध्ये याचं विस्तारानं एकदम त्यात वर्णन केलेलं आहे. म्हणजे ते कसं घडलं असेल किंवा काय हे सर्व सम्राट अशोकांनीच हे शिलालेख हा किंवा गिरिलेख कोरून ठेवला होता. त्यामुळं हा पूर्णपणे अधिकृत असा पुरावा आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात आपण घेऊया, त्या काळी त्या युद्धामध्ये जवळपास 60,000 पायदळ वापरण्यात आले सम्राट अशोकांनी, 1,000 घोडस्वार आणि 700 हत्ती. म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सैनिक असेल, घोडस्वार असतील किंवा हत्ती असतील, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळी वापर झाला होता. आणि सर्वसाधारण इसवी सन पूर्व 262 मध्ये कलिंगचा
निकाल लागला होता, कलिंगचा विजय झाला होता, सम्राट अशोकांनी कलिंगमध्ये विजय प्राप्त केला होता. आणि ज्या प्रकारे आपण इतिहासात ज्ञातच आहे की भारतवर्षामध्ये जे मोठे युद्ध झाले त्यापैकी सर्वात मोठं युद्ध गणलं गेलेलं म्हणजे कलिंगचं युद्ध आहे. म्हणजे त्यापैकीच एखादं युद्ध म्हणजे कलिंग युद्ध आहे. तर सम्राट अशोक त्या जो साबतगड नावाचा जो एक 13वा गिरिलेख होता त्यामध्ये ते काय म्हणतात, तर जवळपास त्या युद्धामध्ये 1.5 लाख लोकांना कैद करण्यात आली. 1.5 लाख लोकांना कैद करण्यात आले. 1 लाख लोकांची हत्या झाली त्या युद्धामध्ये. याहून अधिक प्रमाणात किंवा याहूनही कितीतरी पटीमध्ये लोक दुष्काळामुळे मेलेत, साथीच्या रोगांमुळे प्राणास मुकलेत. म्हणजे पहा, एवढं मोठं युद्ध झाल्यामुळे तिथं जे प्रेत पडले असतील, जिथं शव त्यांचे पडले असतील, ते कुजून मग तिथे साथीचे रोग प्रसरले. त्या साथीच्या रोगांमुळे महामारी आली. महामारीमुळे असंख्य लोक गतप्राण झाले, प्राणास मुकले आणि दुष्काळांमुळे मेलेत. त्यांचा गंती वेगळी, जे युद्धात वारले ह्यांची गंती वेगळी. म्हणजे नद्यांमधून असं रक्त वाहत होतं, असं काही जणांचं त्या ठिकाणी इतिहासकारांचं मत आहे. आणि हा सर्व प्रसंग पाहून, हे सर्व लोक विवळताना पाहून सम्राट अशोकांच्या मध्ये करुणा उत्पन्न झाली. सम्राट अशोक अस्वस्थ झाले. सम्राट अशोकांना लक्षात येईना की आपण किती मोठं पाप केलेलं आहे हे सम्राट अशोकांना समजून आलं. आणि ते मग अस्वस्थ झाले. अस्वस्थ झाले असताना मग काय होतं पहा, सम्राट अशोक एका ठिकाणी बसलेले असतात राजमहालामध्ये. आणि तिकडून मग एक श्रामणेर, निग्रोध नावाचे श्रामणेर, निग्रोध किंवा त्यांचं एक अनेक ठिकाणी नेग्रोध असंही त्यांचा उल्लेख आहे. तर या श्रामणेर निग्रोध जे आहेत ते पिंडपातासाठी बाहेर पडलेले असतात. पिंडपात म्हणजे आपण समजून घ्या, आणि श्रामणेर म्हणून श्रामणेर पण समजून घ्या तत्पूर्वी आपण. श्रामणेर म्हणजे बौद्ध धर्मातले जे धर्मगुरू असतात, तर उपसंपदा ज्यांची होते त्यांना आपण भिक्खू म्हणतो, भदंत म्हणतो. आणि ज्यांची उपसंपदा झालेली नसते, फक्त प्रवज्य झालेले असते, त्यांना आपण श्रामणेर म्हणतो. तर असेच श्रामणेर म्हणजे जे आपण विद्यार्थी म्हणू शकतो. तर श्रामणेर नेग्रोध पिंडपातासाठी बाहेर पडलेले असतात. पिंडपात म्हणजे काय, ही पण आपण एक गोष्ट इथे क्लिअर करून घेऊ. पिंडपात म्हणजे जे आपण जेवण मिळवण्याची जी पद्धत म्हणतो, त्या म्हणजे घर टू घर जाऊन आपण जे जेवण मिळवतो, जे बौद्ध भिक्खू घेतात, तर त्या पद्धतीस आपण पिंडपात म्हणतो. तर ज्यावेळी ते पिंडपातास बाहेर पडलेले असतात, तर त्यांची शांत आभा पाहून सम्राट अशोक चकित होतात. म्हणतात की हा इतका लहान श्रामणेर असून देखील याच्या चेहऱ्यावर किती तेज आहे, किती शांतता आहे, किती सुख आहे. म्हणजे नक्कीच हा कोणीतरी विद्वान असावा, असं सम्राट अशोकांचं मत होतं. आणि ते मग श्रामणेर निग्रोध आहेत, त्यांचं स्वागत करतात, त्यांना महालामध्ये बोलवून घेतात. आणि मग त्यांना भोजनदान देतात. त्यांना भोजनदान दिल्यानंतर त्यांना म्हणतात, श्रामणेर म्हणजे म्हणते, आता तुम्ही योग्य स्थान ग्रहण करा. तर त्यावेळेस ते जे श्रामणेर असतात ते सम्राट अशोकांच्या गादीवर जाऊन बसतात. तर ते गादीवर जाऊन बसलेलं पाहून सम्राट अशोकांना खूप म्हणजे ते आश्चर्यचकित होतात. त्यांच्या मनामध्ये पुन्हा करुणाभाव उत्पन्न होतं. ते विचार करतात की ही व्यक्ती किती धीट आहे, म्हणजे अजिबात भयभीत नाही. ही व्यक्ती जाऊन सरळ जाऊन सिंहासनावर बसते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक करुणाभाव उत्पन्न झाला. आणि त्यावेळेस मग श्रामणेर जे निग्रोध होते त्यांनी मग आपली देशनेसाठी सुरुवात केली. त्यांनी एक गाथा, फक्त एक गाथा, जे अप्पमाद गाथा आहे, जे धम्मपद आपण म्हणतो, जो बौद्धांचा जो एक ग्रंथ आहे धम्मपद नावाचा, त्यामध्ये अप्पमाद नावाची एक गाथा आहे. त्यातली एक गाथा श्रामणेर निग्रोध म्हणून दाखवतात. ती गाथा अशी: अपमादो अमतपदं, अपमादो अमतपदं, पमादो मच्चुनोपदं, अपमत्तान नियंती एपमत्ता यथामथा. याचा अर्थ असा होतो की सावध असणे हा अमृताचा मार्ग आहे. सावध असणे हा अमृताचा मार्ग आहे. अमृताचा म्हणजे निर्वाणाचा, म्हणजे निब्बाण प्राप्ती. जो बौद्ध धर्मामध्ये जे ध्येय सांगितलं आहे, जे निर्वाण सांगितलं आहे, निब्बाण सांगितलं आहे, निर्वाणालाच आपण पालीमध्ये निब्बाण असं म्हणतो. तर जो निब्बाणाचा मार्ग आहे ते काय म्हणतात, सावध असणे हा निब्बाणाचा मार्ग आहे. प्रमाद म्हणजे मृत्यूचा मार्ग आहे. प्रमाद म्हणजे बेसावधपणे असणे. म्हणजे सावध असणे निर्वाणाचा मार्ग आणि बेसावध असणे हा मृत्यूचा मार्ग आहे. जे सावध असतात ते मरत नाहीत, जे सावध असतात ते मरत नाहीत आणि जे बेसावध असतात ते मृतवतच असतात, म्हणजे जणू काही ती मेलेतच असे असतात बेसावध असणारे. आणि या गाथेचा सम्राट अशोकांवर खूप मोठा प्रभाव पडतो. आणि मग सम्राट अशोकांना वाटतंय की आता आपण बौद्ध धर्माची
दीक्षा घेतली पाहिजे. आणि एक इथं महत्वाची गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो, स्पष्ट करू इच्छितो, की जो सिलोनमध्ये ग्रंथ लिहिण्यात आला महावंश नावाचा, सिलोन म्हणजे आत्ताची श्रीलंका, तर त्या श्रीलंकेतल्या महावंश ग्रंथामध्ये असं सांगितलं की श्रामणेर निगरोधांचा तिथं उल्लेख आहे. जर आपण इतर ग्रंथ काही पाहिलं तर तिथं श्रामणेर निगरोधांचं उपगुप्त असं नाव सांगितलं आहे, म्हणते उपगुप्त, पण त्याला काही म्हणावे तितके असे सबळ पुरावे नाही भेटले, त्यामुळे मी सध्या इथे श्रामणेर निगरोध हेच नाव वापरत आहे. तर मग त्यांचा धम्म देशनेचा प्रभाव सम्राट अशोकांवर होतो आणि मग ते प्रभावित होऊन त्यांना मग भोजन, दुसऱ्या दिवशीचे भोजनदान ऑफर करतात आणि मग ते दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा श्रामणेर निगरोध जे आहेत ते आपल्या 32 भिक्खू संघासोबत आणि आपले जे गुरु आहेत मोगलीपुत्र तिस्स यांच्यासोबत ते सम्राट अशोकांच्या दरबारी येतात. आणि मग सम्राट अशोक इसवी सन पूर्व 261 ला अश्विन पौर्णिमा होती, त्या दिवशी ते बौद्ध उपासक बनले. अनेक महत्वाची गोष्ट मित्र हो तुम्हाला सांगू इच्छितो. आता हे श्रामणेर निगरोध कोण? श्रामणेर निगरोध कोण? तर महावंशाने याची अशी उकल केली आहे. तर पहा, जे आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सम्राट अशोकांचे बंधू जे होते सुशीम, ज्यावेळी सुशीमचा मृत्यू झाल्यानंतर जी सुशीमची पत्नी होती सुमन नावाची, ती एकांतवासात निघून गेली. पतीच्या मृत्यूनंतर ती एकांतवासामध्ये निघून गेली. एकांतवासामध्ये निघून गेल्यानंतर त्यांना एका संतान प्राप्ती झाली आणि ते संतान म्हणजे निगरोध. म्हणजे सुशीमचा जो मुलगा होता तो म्हणजे निगरोध. आणि त्या सुमन देवी यांनी निगरोध यांना राजपरिवार जो असतो, राजपरिवार असेल, राज्यकारभार असेल, राजकारण असेल, ह्या गोष्टींपासून खूप अलिप्त ठेवतात आणि त्यांना मग बौद्ध धर्मातली जी श्रामणेर दीक्षा आहे ते देण्यासाठी, बौद्ध तत्वज्ञान देण्यासाठी त्यांना म्हणजे प्रेरित करतात आणि मग तिथून त्यांची श्रामणेर दीक्षा होते. आणि म्हणजे सुशीमचा जो मुलगा आहे तो म्हणजे श्रामणेर निगरोध, असं इथं मला एक उकल करू वाटते. त्याच्या पुढे मग सम्राट अशोकांनी ज्यावेळी ते बौद्ध उपासक बनले त्यानंतर त्यांनी पूर्ण आपल्या सर्व कुटुंबासमवेतच त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यानंतर मग धम्मगुरू जे मोगलीपुत्र तिस्स होते त्यांच्या आदेशानुसार त्यांनी धम्मयात्रेसाठी रवाना झाले. मग ती धम्मयात्रे रवाना होताना मग त्यांनी ज्या ज्या ठिकाणी तथागतांनी आपले प्रवचन दिलेत, ज्या ज्या ठिकाणी तथागतांनी म्हणजे जे ठिकाण तथागतांच्या पदस्पर्शाने पावन झाले, अशा अनेक ठिकाणी सम्राट अशोकांनी भेटी दिली. त्यावेळी सम्राट अशोकांनी भंतेंना विचारलं, भंते तथागतांचे किती प्रवचन आहेत किंवा किती त्यांचे सुत्त आहेत, त्यांचे किती विचार आहेत. तर त्यावेळी मोगलीपुत्र तिस्स सांगितले की 84,000 सुत्त तथागतांनी दिलेले आहेत जवळपास. मग त्यामध्ये 82,000 त्यांचे, मग राहिलेले 2,000 इतर भंतेंचे, त्यामध्ये सारिपुत्त, असा पूर्ण आहे. तरी एकंदरीत धम्मातले जे स्कंद आहेत, जे प्रवचन आहेत किंवा जे विचार आहेत ते 84,000 असे आहेत. त्यावेळी सम्राट अशोक मग मनाशी प्रण करतात की भंते, मी 84,000 काय म्हणतात 84,000 या पूर्ण जम्बूद्वीपामध्ये स्तूपांची, विहारांची निर्मिती करेन, असे ते त्या ठिकाणी एक निश्चय करतात. आणि त्याचप्रमाणे मग आपण पुढे पाहतो की 84,000 त्यांनी या ठिकाणी, मग त्यामध्ये विहार आले, त्यामध्ये स्तूप आले, या इतर अशा गोष्टींची त्यांनी निर्मिती केली, संगम असतील, अशा बऱ्याच त्यांनी गोष्टींची निर्मिती केली. तर सुरुवातीला मग त्यांनी मोगलीपुत्रांच्या आदेशानुसार लुंबिनी या ठिकाणी भेट दिली. तर पहा, लुंबिनी हे ठिकाण खूप ऐतिहासिक आणि खूप महत्वाचं ठिकाण आहे. ते अशामुळं की सिद्धार्थ गौतम जे होते, बोधिसत्व सिद्धार्थ गौतम, म्हणजे ज्यांना आपण नंतर बुद्ध प्राप्तीनंतर ज्यांना आपण तथागत बुद्ध म्हणून ओळखू लागले, तर त्यांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला. लुंबिनी हे सध्या पूर्वी भारतामध्ये होतं, पण नंतरच्या काळामध्ये लुंबिनी सध्या आता नेपाळमध्ये आहे. तर या लुंबिनी ठिकाणी शाल वृक्षाच्या खाली बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाल्याचे ऐतिहासिक नोंदी आहेत. आणि त्या ठिकाणी मग सम्राट अशोकांनी भेट दिली आणि तिथल्या एका स्तंभावर त्यांनी हे कोरून ठेवलं. पहा, ते त्या स्तंभावर काय कोरून ठेवतात, काय म्हणतात, तर देवतांचा प्रिय राजाने अभिषेकाच्या 20व्या वर्षी नंतर स्वतः या ठिकाणी पूजा केली. म्हणजे सम्राट अशोक जे आहेत ते स्वतःला देवानम पिय दसेन असं म्हणत होते, म्हणजे देवांना प्रिय असणारे राजे. तर त्या राजाने
ते म्हणतात की मी 20 वर्षानंतर म्हणजे माझ्या अभिषेकाच्या नंतर राज्याभिषेकाच्या नंतर 20व्या वर्षानंतर या ठिकाणी भेट दिली आणि तिथं पूजा केली. येथे शाक्य मुनी बुद्धांचा जन्म झाला. हे फार महत्वाचं विधान आहे. येथे शाक्य मुनी बुद्धाचा जन्म झाला. त्यामुळे येथे दगडाचा एक विशाल स्तंभ आणि एक मोठी भिंत उभी करण्यात आली. लुंबिनी गावाचा सर्व कर माफ केला आणि इथून उत्पन्नाचा 8वा हिस्सा मिळेल. असं तिथं या आशयाचा तिथं त्यांनी एक लेख कोरून ठेवला. तर पहा, मी का म्हणलं की येथे शाक्यमुनी बुद्धांचा जन्म झाला हे फार महत्वाचं वाक्य आहे. कारण पहा, या लेखामुळेच बुद्धांचे ऐतिहासिकत्व सिद्ध झालेलं आहे. कारण हा स्तंभ मिळायच्या पूर्वी बुद्धांना देखील एक पौराणिक पात्र समजलं जात होतं, एक काल्पनिक पात्र समजलं जात होतं. त्यांना म्हणजे असं एक कोणतर मनुष्य होऊन गेला, कोणतर महामानव होऊन गेलं अशी भावना नव्हती. आणि हा लेख सापडला आणि मग आपल्याला समजून आलं की खरंच सिद्धार्थ गौतम नावाची एक व्यक्ती होऊन गेली. त्यांनी मग बोधी प्राप्त केली. त्यांना लोक तथागत बुद्ध म्हणून ओळखू लागले. त्यामुळं फार मोठा हा पुरावा आपल्याला इथं पाहावयास मिळतो. म्हणून पहा मित्रांनो, की तथागत आणि आपल्यामधील जो कोण महत्वाचा दुवा आहे, म्हणजे तथागतांची आपल्याला कुणी ओळख करून खरी दिली असेल तर ती म्हणजे सम्राट अशोकांनी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इथं मला सम्राट अशोकांना नतमस्तकच व्हावंसं वाटतं. तर अशा ठिकाणी लुंबिनी या ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि तिथे एका लेखाची निर्मिती केली जे ऐतिहासिक आहे. हा तुम्ही स्तंभ पाहू शकता. असा हा लुंबिनीमध्ये स्तंभ आहे. आज देखील आपण जर लुंबिनीला भेट देऊ तर त्या ठिकाणी हा आपल्याला स्तंभ पाहावयास मिळतो. पुन्हा मग आणि म्हणून तिथे वृक्ष आहे त्याला पूर्वी पिंपळाचं झाड म्हणलं जात होतं. त्याला वृक्ष म्हणून ओळखू लागले. वृक्षाची होता आणि अशोकाने महाविहाराची निर्मिती केली. हा फोटो आहे. केली देखील आणि त्यांची चालना झाली. तर खूप आहे. कारण पहा आपण वापरतो तर या शोध जी सापडली ती सारनाथमध्ये. सारनाथ खूप मोठं ऐतिहासिक आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर सम्राट पैशाने पाहू शकता हे देखील खूप मोठा ऐतिहासिक हे जो स्तंभ आहे. आवाज येतोय सर? हॅलो हॅलो जरा पाऊस आणि नेटवर्क प्रॉब्लेम जास्त नेटवर्क प्रॉब्लेम होतोय. एक मिनिट पहा येतोय आवाज?
नाही नाही, तुझं काय नाही. हॅलो. 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 हॅलो, आवाज येतोय का आता? ओके, थँक्यू 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 थँक्यू. ओके, ठीक आहे. ओके. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. फक्त पाऊस पडत असल्यामुळे आणि वादळ असल्यामुळे जरा नेटवर्क प्रॉब्लेम आहे. आशा करतो आपण समजून घ्याल. तर कुठून पुन्हा सांग, बोधगयेचं समजलं? एकदा मेसेज करा कोणीतरी. कुठून सुरू करू, कोणती स्लाइड सांगावी पुन्हा? फक्त कोणीतरी मेसेज करा की कुठून स्लाइड सांगावी. लुंबिनीचं झालं क्लिअर? ओके, थँक्यू. बोधगया. ठीक आहे. तर मी बोधगया पुन्हा एकदा घेतो. तर पहा, बोधगया हे फार महत्वाचं ठिकाण आहे, ऐतिहासिक ठिकाण आहे, पवित्र ठिकाण आहे. त्याचं कारण असं की ज्यावेळी ठीक आहे. ओके, थँक्यू. तर पहा, ज्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला, त्यानंतर त्यांना जी सम्यक संबोधी प्राप्त झाली म्हणतो, तर ती या ठिकाणी प्राप्त झाली होती. तर तिथं एक पिंपळाचं वृक्ष होतं. त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बोधिसत्व सिद्धार्थांना बोधी प्राप्त झाली आणि मग त्या पिंपळाच्या झाडाला आपण बोधिवृक्ष म्हणून ओळखू लागलो आणि बोधिसत्व सिद्धार्थांना तथागत बुद्ध म्हणून ओळखू लागलो. तर त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी भेट दिली आणि त्यानंतर त्याच ठिकाणी एका विहाराची निर्मिती केली, महाबोधी महाविहाराची. आणि ते विहार आपण पिक्चरमध्ये पाहू शकतो. हे त्या काळी उत्खननात सापडलेलं हे विहार आहे, जे सम्राट अशोकांनी निर्मिती ज्याची केली होती. तर या ठिकाणी खूप सुरेख अशी बुद्धांची मूर्ती आजही आपण पाहू शकतो. आजही जर आपण भेट दिली तर आहे असं तिथं वातावरण आहे. तर याच्या पुढे सारनाथ या ठिकाणी सम्राट अशोकांनी भेट दिली. तर सारनाथ ही खूप महत्वाचं ऐतिहासिक ठिकाण आहे, जे आपण हे 4 सिंहांचं जे आपण राजमुद्रा आहे, जे आज भारताने अडॉप्ट केलेले आहे. तर हे जे राजमुद्रा आहे, हे आपल्याला सारनाथच्या उत्खननात भेटलेलं आहे. त्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांनी म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ज्यावेळेस तिथे उत्खननं झाली, त्या उत्खननावेळी या राजमुद्रेची तिथं ही राजमुद्रा भेटलेली आहे. आणि त्याच ठिकाणी 128 फुटांचा धम्मेक स्तूपाची निर्मिती झाली. हे पाहू शकता तुम्ही. हा पहा, हा जुना फोटो आहे हा, आणि हा नवीन फोटो आहे. तर अशा प्रकारे तिथं धम्मेक स्तूपाची निर्मिती झाल्याची आपल्याला पाहून येतं. त्याच्या पुढे वैशाली हे ठिकाण. वैशाली हे फार महत्वाचं ठिकाण आहे आणि खूप महत्वाचं ठिकाण आहे हे अशासाठी की वैशालीमध्ये महावीरांचा जन्म झाला होता. जे जैन धर्म संस्थापक आहेत वर्धमान महावीर, तर त्यांचा जन्म ह्या वैशाली नगरीमध्ये झाला होता. आणि वैशालीमध्ये हा खूप मोठा आणि ऐतिहासिक स्तंभ सापडला आहे, जो एक सिंहाचा स्तंभ आहे. आणि इथं पाहू शकतो असे डोम निर्मिती सम्राट अशोकांनी केली. असे खूप ज्या ज्या ठिकाणी सम्राट अशोकांनी भेटी दिल्या, त्या त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी मग तिथं विहार निर्मिती असतील, डोम असतील, चैत्य असतील, स्तूप असतील, स्तंभ असतील, अशोक स्तंभ असतील, त्या राजमुद्रा असतील, अशा विविध त्यांनी तिथं स्थापत्य करून ठेवलं. तर हे असं सम्राट अशोकांच्या स्थापत्य कलेचा आपण अभ्यास किंवा त्यांचे जे महत्व आहे ते आपण इथं पाहू शकतो.
त्यानंतर सम्राट अशोकांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचं जे प्रसंग आहे तो हा, त्यांनी आपल्या मुलांचं दान केलं. म्हणजे काय होतं ते भंतेंना प्रश्न करतात की भंते, सर्वात मोठं दान कोणतं बौद्ध धर्मामध्ये, सर्वात मोठं दान कोणतं? आणि मी जे आता असं केलेलं आहे, म्हणजे सम्राट अशोक ज्यावेळी म्हणतात की मी 84,000 स्तूपांची निर्मिती करतो, मी बौद्ध भिक्खूंना दान देतो, तर या अर्थी ते एक मोठे उपासक बनले, दायाद बनले असं त्यांचं मत होतं. त्यामुळं अनेक महत्वाची गोष्ट अशी की पहा, ह्या 84,000 स्तूप निर्मितीसाठी सम्राट अशोकांनी जवळपास 96 कोटी खर्च केले, असं महावंशामध्ये नमूद केलं. जवळपास 96 कोटी खर्च केले असं त्या महावंशामध्ये नमूद आहे. इतकी मोठी रक्कम त्यांनी खर्च करून त्यांनी या सर्व गोष्टी निर्मिती केल्या. आणि अनेक महत्वाची गोष्ट अशी की फक्त त्यांनी बौद्ध मंदिरे किंवा बौद्ध विहार स्तूप यांची निर्मिती न करता त्यांनी मंदिरांचीही निर्मिती केली. म्हणजे वैदिक मंदिर किंवा आज आपण हिंदू मंदिर म्हणतो त्यांचीही निर्मिती केली. जैन काही मंदिरांची निर्मिती केली. म्हणजे सम्राट अशोक असे सर्व धर्म समभाव मानणारे एक राजे होते. ते एक समानता मानणारे एक राजे होते. हे महत्वाचं इथं आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टीची जी आपण संदर्भ म्हणू ते भाऊ लोखंडेंनी जे पुस्तक लिहिलं सम्राट अशोकांच्या, त्यांच्या प्रास्ताविकेमध्ये त्यांनी हे मत मांडलेलं आहे. तर पहा, सम्राट अशोक भंतेंना आता या प्रसंगाकडे येऊ पुन्हा. सम्राट अशोक भंतेंना प्रश्न करतात, भंते की मी इतकी मोठी दान केलं, मी हे बनवलं, सगळ्या गोष्टी झाल्या, तर मी धम्मदायाद झालो का, धर्मदायाद झालो का? तर भंते म्हणतात की राजन सम्राट, तुम्ही निश्चितच खूप मोठे उपासक आहात, बौद्ध उपासक आहात, पण तुम्ही धम्मदायात अजून झालेला नाहीत. तर धम्मदायात कोणाला म्हणतात? जे आपल्या पुत्रांचा त्याग करतात. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये सर्वात मोठं कोणतं दान असेल, सर्वात मोठा कोणता त्याग असेल, तर आहे तो पुत्रांचा त्याग, आपल्या अपत्यांचा त्याग. आणि मग बनते म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलांचा त्याग केलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही अजूनही तितके धम्मदायक झालेले नाहीत. हेही देखील महावंशातील एक प्रसंग आहे. तदनंतर मग सम्राट अशोक ज्या प्रकारे आपण पिक्चरमध्ये पाहतोय, त्यानंतर ते आपल्या मुलांना विचारतात की तुम्ही तयार आहात का प्रवज्या घ्यायला, तुम्हाला इच्छित आहात का प्रवज्या घ्यायला, बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायला तयार आहात का, तुम्ही भंते बनायला तयार आहात का, गृहत्याग करायला तयार आहात का, असे ते प्रश्न विचारतात. आणि आपल्या पिताच्या प्रेमापोटी, त्यांच्या आदरापोटी दोन्हीही मुले तयार होतात. आणि मग ज्या प्रकारे ही दोन मुले म्हणजे हे महेंद्र, ज्या जसं मी मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं, हे महेंद्र आणि हे या आहेत ह्या संघमित्रा, तर हे दोघेही गृहत्याग करतात. आणि मग पुढे सम्राट अशोक काय करतात, तर यांना बाहेरच्या देशात पाठवून देतात. काय करतात? बाहेरच्या देशात पाठवून देतात. बाहेरच्या देशात म्हणजे सिलोन देशामध्ये, सिलोन म्हणजे जो आजचा आपण श्रीलंका या नावाने जे देश ओळखतो, तर त्या देशामध्ये पाठवून देतात. आणि सोबत ते जाताना त्यांना जी बोधिवृक्षाची फांदी आहे ती त्यांच्यासोबत लावून देतात, जेणेकरून हा बोधिवृक्ष तिकडेही लावला जावा, ह्या हेतूने ते त्या बोधिवृक्षाची एक फांदी त्यांच्यासोबत लावून देतात. ते आता आपण पुढील हे पहा, आपण यामध्ये पाहू शकतो. तर यामध्ये दाखवल्यानुसार या आहेत संघमित्रा आणि भिक्खुनी आहेत, आणि हा तेथील राजा, सिलोनचा तत्कालीन राजा. आणि मग ही फांदी असे त्यांना नेऊन तिथं देण्यात आली. आणि हे फांदी अनुराधापूर नावाचं श्रीलंकेत आज एक सिटी आहे, गाव आहे, त्या ठिकाणी या फांदीला लावण्यात आले. आणि आजही तो बोधिवृक्ष ज्याला आपण म्हणू तिथं आहे. पुन्हा मग बोधिवृक्षाचे जे इतिहास आहे सांगितला जातो. पुन्हा मग बोधिवृक्षावर, भारतातल्या बोधिवृक्षावर काहींनी आक्रमणं केली, काही वाईट विचारांनी, वाईट बुद्धीच्या लोकांनी त्याच्यावर त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मग श्रीलंकेतून त्या अनुराधापूरमध्ये जे लावलेली जे बोधिवृक्ष होतं त्याची फांदी काढून इकडे घेऊन आलेत आणि ते भारतामध्ये पुन्हा त्या ठिकाणी लावण्यात आली. असा हा बोधिवृक्षाचा एक इतिहास आपल्याला माहीतच आहे. तर पहा, ज्या प्रकारे त्यांनी मुलांना दान केलं, त्या प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या प्रांतामध्ये धम्मप्रचारकही त्यांनी नोंदले, म्हणजे तिथं त्यांनी पाठवले. मग पहा, महावंशातला जो 12वा अध्याय आहे, आणि श्रीलंकेतलाच अनेक ग्रंथ आहे दीपवंश नावाचा, त्यातला 8व्या अध्यायामध्ये आपल्याला असं दिसून येते की ह्या पूर्ण धम्मप्रचारकांची नावे दिसून येतात. तर त्यांची नावे पहा कशी आहेत.
तर काश्मीर आणि गांधार जे ठिकाण आहे, तर काश्मीर आणि गांधार या ठिकाणी मध्यंतिक नावाचा एक धर्मप्रचार होता, त्याला लावून दिलं. त्यानंतर जे महिषमंडल नावाचं ठिकाण आहे, महिषमंडल म्हणजे म्हैसूर आपण जे म्हणू, तर तिथं महादेव नावाचा धर्मप्रचारक लावून दिला. पुढे वनवासी म्हणजे उत्तर कानडा जे आहे तिथं रक्षित नावाचा, किंवा पालीमध्ये त्याला आपण रक्षित म्हणू, या धम्मप्रचारकाला तिथे त्याला लावून दिलं. पुढं अपरांतक म्हणजे उत्तर कोकण जे आहे, उत्तर कोकणाचा जो भाग आहे, त्या ठिकाणी योन धर्मरक्षित किंवा पालीमध्ये योन धम्मरक्षित याला लावून देण्यात आले. तदनंतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या राज्यात देखील सम्राट अशोकांनी त्या काळात एक धम्मप्रचारक लावून दिला होता. तर त्या महाराष्ट्रामध्ये महाधम्मरक्षित किंवा महाधर्मरक्षित नावाच्या धर्मप्रचारकाला लावून दिलं. पुढे योन म्हणजे जे सरहद्दीवरील प्रांत होता योन, त्या ठिकाणी पुन्हा एका वेगळ्या महारक्षित नावाच्या व्यक्तीला धम्मप्रचारक म्हणून नेमणूक करण्यात आली. याच्या पुढे हिमवंत म्हणजे हिमालयाजवळचा जो प्रदेश होता, तिथं मंजिम, काश्यप, दुरभिसार, सहदेव या 4 धम्मप्रचारकांची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आली. त्याच्या पुढचा प्रदेश जो सुवर्णभूमी म्हणून ओळखला जायचा म्हणजे पेगू आणि मुलमेन नावाचा जो ठिकाण होतं, त्या ठिकाणी सोन आणि उत्तर या 2 नावांच्या व्यक्तींचं तिथं नेमणूक करण्यात आली. आणि याच्या पुढे जाऊन सिंहल द्वीप म्हणजेच श्रीलंका. तर या ठिकाणी जर प्रकारे आता आपण बघितलं, महिंद्रा आणि संघमित्रा यांची नेमणूक करण्यात आली. तर अशा प्रकारे सम्राट अशोकांनी देशोविदेशी, भारतामध्येच आणि देशोविदेशी आपले दूत पाठवलेत. आणि यातून आपल्याला मग दिसून येते की सम्राट अशोकांच्याच कालखंडात म्हणजे आजपर्यंत भारतात जितकी मोठी बौद्ध धर्मात क्रांती कोणी केली नसेल, इतकी सर्वात मोठी क्रांती सम्राट अशोक यांनी केली होती. त्यांनी जगभर आपले प्रचारक लावून दिले. जगभर बौद्ध धर्माचा जो विस्तार करण्याचे जे काम कुणी केले असेल तर ते सम्राट अशोकांचं आहे. याच्या पुढे जाऊन मग सम्राट अशोकांनी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या, ज्या ज्या ठिकाणी मग त्यांनी जाऊन पूजा केली, त्या त्या ठिकाणी मग एक खूप महत्वाचं काम केलं, जे गिरिलेख, स्तंभलेख आपण म्हणतो ज्याला आज. तर ह्या स्तंभलेखांची निर्मितीच खूप महत्वाचा आणि सबल पुरावा म्हणून आज आपण अभ्यासू शकतो. कारण पहा, जो इतिहास आला असेल मग त्यामध्ये बऱ्याच मग भेसळ असण्याची शक्यता आहे, त्यामध्ये ललित लेखन असण्याची शक्यता आहे, कादंबरी स्वरूपात लेखन असण्याची, अतिशोक्ती असण्याची त्यामध्ये संभाव्यता आहे. पण जो ओरिजिनल गिरिलेख आहे, ओरिजिनल स्तंभलेख आहे, तो ओरिजिनल आपण पुरावा म्हणून वापरू शकतो. म्हणून पहा, गिरिलेख जे लघु गिरिलेख होते, ज्याला आदेशही म्हणले जातात, तर ते 3 गिरिलेख सापडले आहेत. 3 गिरिलेख सापडले आहेत. त्यानंतरनं त्यांचा काळ सर्वसाधारण पहा ख्रिस्तपूर्व 257चा कार्यकाळ समजला जातो. म्हणजे त्यांच्या सम्राट अशोकांच्या राज्याभिषेक नंतर जवळपास 13 वर्षांचा कालावधी. त्यानंतर भाब्रू लेख जे आहे तो एक सापडलाय. तो सर्वसाधारण ख्रिस्तपूर्व 200 म्हणजे त्याच काळामध्ये 257 मध्ये सापडलेला आहे. आणि त्यानंतर जे आदेश होते, जे सम्राट अशोकांनी आदेशांची निर्मिती केली होती, ते सर्वसाधारण 14 सापडलेले आहेत. त्यानंतर स्तंभलेख जे आहेत ते सर्वसाधारण 7 सापडलेले आहेत. लघु स्तंभलेख आहेत ते सर्वसाधारण 4 सापडलेले आहेत. जे स्मारक लेख आहेत ते 2 सापडलेत. गुहालेख आहेत तो 1 सापडला. कलिंग लेख आहे तो 1 सापडला आणि प्रादेशिक लेख आहे तो 1 सापडला. म्हणजे सर्वसाधारण पहा एकूण 34 लेख आजपर्यंत आपल्याला सापडलेले दिसून येतात. आणि या लेखांची जर भाषा आपण म्हणू तर मग भाषा तर पालीच आहे, पण जर लिपीबद्दल आपण बोलू तर लिपी पूर्वी ब्राह्मी लिपी म्हणत होतो आपण, पण काही अभ्यासकांच्या मते त्याला धम्मलिपी म्हणावा असं आहे. मग त्यामुळेच अभ्यासकात थोडं मतभेद आहे, धम्मलिपी की ब्राह्मी लिपी. तर त्या लिपीमध्ये एक, आणि त्यानंतर मग आपण जी पाहतो तर खरोष्टी लिपी, या 2 लिपींमध्ये सम्राट अशोकांनी लेख जे आहे ते आपले कोरून ठेवलेले आहेत. आणि त्यामध्ये जी भाषा वापरलेली आहे ती पाली आहे. आणि इथे एक महत्वाची गोष्ट आपण क्लिअर करून घेऊ, स्पष्ट करून घेऊ. ज्या प्रकारे मराठी ही एक भाषा आहे आणि मराठी भाषेची जी लिपी आहे त्याच देवनागरी आपण म्हणतो, बरोबर? देवनागरी लिपी आणि भाषा मराठी. त्या प्रकारे जी लिपी आहे ती ब्राह्मी किंवा धम्मलिपी आपण म्हणू, आणि त्याची जी भाषा आहे ती पाली आहे. तर हा फरक आपण आज इथं समजून घेऊयात. तर पहा, त्यानंतर त्यांच्या या गिरिलेखांमधून
बरंच काही आपल्याला शिकण्यासारखं मिळतं. लेखातून मिळणारी शिकवण असे या टायटलमध्ये बघा आपल्याला काय काय शिकायला अभ्यासायला मिळतं. तर नीतिमत्ता, जी सम्राट अशोकांची नीती होती, त्या नीतिमत्तेचं दर्शन आपल्याला यातून होतं. नीतिमत्तेचं दर्शन यामध्ये या लेखांतून होतं. जर आपण लेखांचा अभ्यास केला तर पुढे सदाचार, जे सम्राट अशोकांनी सदाचार सांगितलेत, लोकांनी कसं वागावं किंवा त्यांचं वर्तन कसं असावं, त्याबद्दल सम्राट अशोकांनी तिथे नमूद केलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन शील पालन, म्हणजे लोकांचं शील कसं असावं, त्यांनी शीलवान राहिलं पाहिजे. कारण बौद्ध धर्मामध्ये शीलाला फार महत्व दिलेलं आहे. तर त्या शीलाचे पालन करणे, जे पंचशील सांगितलेलं आहे, जे तथागत बुद्धांनी 5 शील सांगितलेले आहेत, तर त्या 5 शिलांचे पालन करण्यासाठी सम्राट अशोकांनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. प्रजेचे हित, प्रजेचे हित कशात आहे त्याचंही सम्राट अशोकांनी त्यामध्ये नोंदणी केलेलं आहे. त्यानंतरनं लोकांची कर्तव्ये, लोकांची कर्तव्य देखील सम्राट अशोकांनी तिथं नमूद केलेले आहेत. त्यापुढे जाऊन बुद्ध वचनांचे दर्शन, म्हणजे जे बुद्धांनी जे सुत्त सांगितले, तर त्या सुत्तांचा भाग त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ सिगालोवाद सुत्त असेल, म्हणजे सिगालोवाद सुत्तामध्ये बुद्ध काय सांगतात की तुम्ही आई वडिलांची सेवा करा, मित्राबरोबर व्यवस्थित राहा, तुमच्या गुरूंबद्दल तुमचं नातं व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचा कामगार वर्ग आहे त्यांच्याबरोबर तुमचं नातं व्यवस्थित असलं पाहिजे, जे ब्राह्मण आहेत, जे श्रमण आहेत, त्यांच्याबरोबर तुमचं वर्तन चांगलं असलं पाहिजे, जे अमात्य आहेत, अमात्य म्हणजे पाहुणे आहेत, त्यांच्यासोबत तुमचं वर्तन चांगलं असलं पाहिजे. ह्याची जी शिकवण आहे, ही शिकवण तथागत बुद्धांनी त्या काळी दिली होती. तर ते सिगाल नावाच्या एका व्यक्तीने दिली होती. त्या सिगालवादाचं दर्शन आपल्याला एका शिलालेखामध्ये होते. तर अशा प्रकारे राहुलवाद जो आहे, राहुलवाद, तो देखील काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, जे बुद्धांनी सांगितलेलं सुद्धा आहे. पुन्हा भिक्खूंसाठीचे जे विनय आहेत, हा फार महत्वाची गोष्ट आहे. सम्राट अशोकांनी भिक्खूंचे विनय देखील त्यांनी तिथं सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे भिक्खूंनी पातिमोक्खाचं पालन करावं, भिक्खूंनी विनयामध्ये राहिलं पाहिजे, भिक्खूंनी पिंडपात केलं पाहिजे, पुन्हा त्यांचं या सर्व सर्व बाबींचं त्यांनी धम्मश्रवण केलं पाहिजे. पहा, तथागत बुद्धांनी 38 मंगल कार्य सांगितले आहे, जे महामंगल सूत्रातून आपल्याला अभ्यासाला मिळतात. तथागत काय म्हणतात की ह्या 38 गोष्टींचं जर तुम्ही पालन कराल तर तुम्ही दुःखातून मुक्त व्हायला तुम्हाला मदत होईल. तर त्या 38 मंगल सुत्तांचंच विवेचन किंवा या 38 मंगल सुत्तांचीच काही प्रमाणात शिकवण सम्राट अशोकांनी आपल्याला दिलेली दिसते. त्यामध्ये मग कालेन धम्म सांकच्य असेल, कालेन धम्म सवनंग असेल, या म्हणजे कालेन धम्म सांकच्य म्हणजे कालेने धम्म सवनंग म्हणजे की तुम्ही वारंवार धम्म चर्चा केली पाहिजे, वारंवार तुम्ही धम्म ऐकला पाहिजे, श्रमणांचं दर्शन केले पाहिजे, श्रमणांच्या भेटी केल्या पाहिजे, तुम्ही वेगवेगळ्या कला आत्मसात केल्या पाहिजे. पुन्हा असेल मग तुम्ही वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहिलं नाही पाहिजे, पुन्हा चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे, त्यांच्याकडून धम्म शिकून घेतला पाहिजे. अशा बरेच म्हणजे 38 प्रकारची जी मंगल कार्य तथागतांनी सांगितले आहे, तर त्या 38 मंगल कार्य आपल्याला सम्राट अशोकांच्या लेखनातून म्हणजे त्यांच्या लेखातून दिसून येतं. तर अशी खूप मोठी शिकवण आपल्याला, एक ऐतिहासिक शिकवण आपल्याला इतिहासातून शिकायला मिळते. याच्या पुढे जाऊ आपण. तर राज्य पद्धती पहा, सम्राट अशोकांची खूप विलक्षण अशी राज्य पद्धती होती. कारण पहा, त्या काळी सुद्धा सम्राट अशोकांनी लोकांना पदे वाटली होती. पद म्हणजे ज्या प्रकारे आज आहेत, तहसीलदार असतील किंवा मग प्रांत असतील, पुन्हा कलेक्टर, आयुक्त, पोलीस अधिकारी असतील, असे बरेच अधिकारी सम्राट अशोकांनी देखील नेमले होते. त्यामधील सर्वात वरिष्ठ जो प्रांतिक अधिकारी होते, ते 4 प्रांतिक अधिकारी असत, सर्वात वरिष्ठ. त्यांच्या खालोखाल जर आपण पाहू तर मग राजूक नावाचा अधिकारी, राजूक म्हणजे आज जसं आपण एखाद्याला कलेक्टर म्हणतो, तहसीलदार म्हणतो, तसं राजूक नावाचं अधिकारी असायचा कोणाच्या तर प्रांतिक अधिकाराच्या खाली. तर त्या राजूक अधिकाराचे काय काय काम होतं, तर कर ग्रहण करणे म्हणजे कर गोळा करणे व राजशासन करणे, अपराधांना दंड ठोठावणे, पुन्हा शिष्टांचा सन्मान करणे, ही जी कामं होती ही राजूकाची कामं होती. म्हणजे राजूक नावाचा जो अधिकारी होता, तर त्याची ही कामं होती. राजूकांच्या खालोखाल आदेशिक नावाचा अधिकारी होता. तर आदेशिक म्हणजे काय, जे हल्लीच्या आता आपण जे डिव्हिजनल कमिशनर म्हणतो ना, तर त्यांच्यासारखं जे काम त्या आदेशिक नावाच्या अधिकारांचे होते. त्याच्या पुढे गेल्यानंतर आदेशिकांच्या खाली महामात्र नावाचे एक अधिकारी असलेले आपल्याला दिसून येते. तर हे महामात्रचे
महामात्रांच्या खाली जर आपण म्हणू किंवा त्यांचे मदतनीस, तर या महामात्रांचे मदतनीस म्हणून युक्त, आयुक्त किंवा त्यांना विनियुक्त असे वेगवेगळ्या लेखातून म्हणलेले आपल्याला आढळतं. म्हणजे त्यांना जे मदतनीस होते त्यांना आपण युक्त, आयुक्त किंवा विनियुक्त या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अशा व्यक्तींची नेमणूक केलेली आढळून येते. आणि अशा प्रकारे सम्राट अशोकांची राज्य पद्धती देखील होती. त्याच प्रकारे जर आपण पुढे जाऊ तर मग शिल्पलेख आपण म्हणू किंवा मग तिथली स्थापत्यकला म्हणू. ते स्थापत्यकला लेण्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसूनच येते. किती खूप चांगल्या प्रकारे, खूप छान प्रकारे चैत्यांची पूजा असेल, चैत्यांची बांधणी असेल किंवा लेण्यांची निर्मिती असेल, ते आपल्याला सम्राट अशोकांच्या स्थापत्यातून दिसून येते. तर असं खूप मोठं आपल्याला महापुरुष या भारतखंडामध्ये होऊन गेलेत. तर सम्राट अशोकांकडून अनेक प्रजाहितही कार्य झाले. त्यापैकी मग धर्मशाळा बांधणे असतील, रस्ते निर्मिती असतील, वृक्षारोपण करणे असतील. पहा, रस्त्यांच्या दोन्ही साईडला झाडे लावण्याची पद्धत सम्राट अशोकांनी शोधून काढली, जेणेकरून आपल्याला आपलं उन्हापासून संरक्षण होईल. आजपासून 2300 वर्षांपूर्वी ही पद्धत होती, रस्त्यांची पद्धत होती. धर्मशाळा बांधल्या जायची की जेणेकरून परप्रवासी कोणतर आले तर त्या ठिकाणी तो राहावा. त्यानंतर विहारांची निर्मिती झाली. विहारांच्या नंतर स्तूपांची निर्मिती झाली, मंदिरांची निर्मिती झाली. शेतकऱ्यांचे हित सम्राट अशोकांनी जोपासलेलं आपल्याला दिसून येतं. कामगार वर्गांचे हित सम्राट अशोकांकडून झालेलं आपल्याला दिसून येतं. श्रमण आणि ब्राह्मणांना दान देण्याची व्यवस्था सम्राट अशोकांनी केली होती. त्यांच्याबद्दल आदर भावना राखावी असं लोकांना त्यांनी सूचना केल्या होत्या, तेही आपल्याला यामधून दिसून येतं. त्यांच्याही पुढे जाऊन आपल्याला असंही दिसून येते की सम्राट अशोकांनी त्यांच्या काळामध्ये जे परदेशी जे त्यांचे संबंध होते ते देखील त्यांनी बौद्ध धर्मातले जे आता त्यांनी प्रचारक लावून दिले, दूत लावून दिले, यांच्या माध्यमातून त्यांच्यासोबतही त्यांनी प्रेमसंबंध असतील किंवा जिव्हाळ्याचा संबंध असेल त्यांनी निर्माण केला होता. तर अशा प्रकारे एक खूप मोठे असे महामानव जे सम्राट अशोक, ज्यांना आपण चक्रवर्ती सम्राट अशोक देखील म्हणतो, त्यांनी आपल्या शिलालेखात स्वतः एक बिरुद त्यांनी लावून घेतलेलं की देवानंद पियदसी सम्राट अशोक. तर सुरुवातीलाच जे लेख सापडले होते, अनेक महत्वाचा मुद्दा की जे सम्राट अशोकांचे लेख सापडले त्यामध्ये उल्लेख काय होता, देवानंद पियदसीन लाजा म्हणजेच राजा. देवानंद पियदशी म्हणजे देवांना प्रियदर्शी राजा, इतकंच. मग आता हा राजा कोण, सर्वांनाच प्रश्न पडला, हा राजा म्हणजे कोण. त्यानंतर मग ह्याची ज्यावेळी हे सापडले त्यानंतर श्रीलंकेतल्या ज्या संदर्भ होते तिथं श्रीलंकेत सुद्धा अशी काही वर्णन होती की देवानंद प्रियदर्शी, पण तिथं माहित होतं त्या लोकांना. त्यानंतर मग झालं असं की इथल्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाले की हा नेमका राजा कोण, हा कुठे, म्हणजे त्यांना लक्षात येणार नेमकं कोण. तर त्यानंतर मग काही दिवसांनी एका ठिकाणी एक शिलालेख सापडला आणि तिथं मग सम्राट अशोकांचं तिथं नाव होतं. आणि मग त्याच शिलालेखांवरून समजलं आणि अंतिम झालं की देवानंद पियदसीन राजा म्हणजे हे दुसरे तिसरे कोणीही नसून सम्राट अशोकच आहेत. मस्की नावाचा जो एक लेख होता त्या ठिकाणी मजकूर तिथं सापडला होता आणि तिथं मग देवानंद पियस्य अशोकस्य असं तिथं एक स्पष्ट उल्लेख झालेला आपल्याला दिसून येतो. आणि तिथं मग आपल्याला समजलं की देवांना प्रिय असणारी म्हणजे ही सम्राट अशोकच व्यक्ती आहे. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टींचा आढावा घेता सम्राट अशोक नक्कीच खूप मोठे एक महापुरुष होते, महापुरुष आहेत. आणि आज 21व्या शतकात देखील सम्राट अशोकांचं जे 4 स्तंभ असेल किंवा जो आज आपला राष्ट्रध्वज आहे त्या राष्ट्रध्वज मधील जे 24 आऱ्यांचे अशोक चक्र आहे ते आज भारत सरकारला घेऊ वाटले. ते यातूनच आपल्याला सम्राट अशोकांचं महत्व समजून येतं आणि त्यांची जी राज्य पद्धती होती, त्यांचे राज्य व्यवस्थापन होते किंवा त्यांचे जे लोकांबद्दलचे जे प्रेम आत्मीयता होती ही कुठंतरी आज आपण शिकणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारे आपण सर्वांनी इथं खूप छान प्रकारे साथ दिली. पुन्हा एकदा सर्वांची एक दिलगिरी व्यक्त करतो. अजूनही पाऊस कोल्हापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नेटवर्क इश्यू होता तरी देखील आपण सर्वांनी इथं थांबून ऐकलात मला, त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. सोबतच
अजून एक 2 महत्त्वाची नावे आहेत. त्यांची नावे मला इथे घेऊ वाटतात. डॉक्टर विजयकुमार माने सर यांचं देखील मी आभार मानतो, कारण त्यांच्या कारणास्तवच माझी भेट डॉक्टर सुजित सरांसोबत झाली आणि मग त्यांच्या माध्यमातूनच आज मला इथं माझं मत मांडता आलं. काही टेक्निकल इश्यूमुळे आपली गैरसोय झाली, त्याबद्दल आपली अनेकदा मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं हे जे भाषण आहे, व्याख्यान आहे, मी इथंच थांबतो. जय भारत. धन्यवाद.